9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात आल्या आहे. घरगुती गॅस सिलेंडरवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाबद्दल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 75,81,000 लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी 3 घरगुती गॅस सिलेंडरचा मोफत पुनर्भरण करण्यात येतं. राज्यामध्ये 17 मार्च 26 रोजी पेट्रोल डिझेलचा साठा पुढील प्रमाणे आहे. पेट्रोल 1,95,579 किलो लिटर, डिझेल 4,55,046 किलो लिटर. राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक असून सुरळीत वितरण सुरू आहे. घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर उपाययोजना केल्या आहेत. दिनांक 8 मार्च 2026 रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी व काळा बाजार सारख्या अनियमितता करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जे काही तपासण्या आणि धाडीचे जे आहेत ते तपशील असे आहेत. तपासण्या आणि धाडीची संख्या घरगुती गॅसच्या संदर्भात 2,129, जप्त सिलेंडर्स जे आहेत 1,208, जप्त मालाचे मूल्य जे आहे 33,66,411, दाखल केलेले गुन्हे आहेत 23 आणि 18 व्यक्तींना अटक करण्यात आलेले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी 13 मार्च 2026 रोजीच्या परिपत्रका अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत. LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत व संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधला जावा यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितींची प्रमुख जबाबदारी म्हणजे गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणं, वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेणं, गॅस वितरणात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करणं, तसेच ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही आहे. राज्य स्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या LPG गॅस पुरवठा संदर्भातील तक्रारीचे निवेदन करण्यासाठी शासनाकडून व्हॉट्सअप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर व्हॉट्सअप क्रमांक 97 69 81 91 221, परत सांगतो 9769919221 हा आहे. राज्य विभाग जिल्हा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष तातडीनं सुरू करण्यात येत असून तक्रार निवारण करण्यासाठी व्हॉट्सअप सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनानं शिल्लक व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाटपाचे राज्य शासनास अधिकार दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक कमर्शियल गॅसचा वापर लक्षात घेऊन शिल्लक व्यावसायिक LPG गॅसचे वाटप राज्यातील रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्राधान्य क्षेत्रांना
करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भामध्ये डिटेल माहिती अशी आहे की हा घरगुती गॅस पुरवल्यानंतर रुग्णालयांना 100%, शैक्षणिक संस्थांना 100%, स्मशानभूमी 100%, वृद्धाश्रम 100%, अनाथाश्रम 100%, संरक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये 70%, शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्र 70%, रेल्वे 70%, हवाई वाहतूक 70%, पोलीस तुरुंग 70%, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 50%, औषध उद्योग 50%, बीज प्रक्रिया 50%, मत्स्यपालन 50%, अशाप्रमाणे याचं वितरण करण्याचे जे आहे आदेश आहेत. LPG वाहतूक आणि वितरण करणाऱ्या वाहनांना शासनाकडून सर्व तेल कंपन्या BPCL, HPCL, IOCL, गॅस वितरक यांच्या समवेत नियमितपणे बैठका घेण्यात येत असून LPG पुरवठ्याबाबतचा दैनिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, रेशनिंग नियंत्रक आणि तेल कंपन्यांनी दररोज दुपारी 1 वाजेपर्यंत साठा स्थिती व अद्ययावत अहवाल राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. LPG वाहतूक वितरण करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सी व वितरक कर्मचारी यांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे. सामाजिक माध्यमावरील खोट्या बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन, मुद्रित माध्यमाद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यात आवश्यकतानुसार केरोसिन वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाकडून केरोसिन उपलब्ध करून द्यावयाचे झाल्यास जिल्ह्यामध्ये केरोसिनची साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वितरण व्यवस्था कशा प्रकारे शक्य आहे याबाबतची सुद्धा माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेली आहे. आता हे जे केरोसिन जे आहे ते आतापर्यंत राज्य शासनाला भारत सरकारने 3744 किलो लिटरचा साठा त्यांनी पुरवलेला आहे. आम्ही जे केरोसिन, आता पूर्वी एक साखळी होती केरोसिन वाटपाची, त्या गाड्या बिड्या होत्या त्या जायच्या आणि केरोसिन, पण ते आता हायकोर्टानं काही वर्षापूर्वी नागपूरच्या एक आदेश काढला की उज्ज्वला आहे मग रॉकेलची देण्याची गरज नाही. त्यामुळे रॉकेल बंद झालं आणि त्यामुळे ती साखळीसुद्धा जी आहे ती तुटलेली आहे. तरीसुद्धा जे केरोसिन डीलर तयार असतील त्यांच्याद्वारे केरोसिनचं वाटप करण्यात येईल. अधिक ह्या जी वरतीच्या 3 गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत, IOCL वगैरे, HPCL, त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे आपण हे केरोसिनचं जे आहेत वाटप करणार आहे, जेणेकरून ह्या केरोसिनमध्ये आणखी नवीन काहीतरी घोटाळा होणार नाही. सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात केरोसिनचा भाव 61 रुपये प्रति लिटर. सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन वापरण्याच्या शक्यता तपासण्यात येत आहे. धन्यवाद. म्हणून मी तुम्हाला तेवढं, पण हा गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे. माननीय मंत्री महोदयांनी हे मान्य केलेलं आहे की आता आपल्याजवळ गॅस याचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून या पद्धतीचं आपल्या निवेदनात आलेलं आहे. आपण सांगितले की शाळांना आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, त्याला कमर्शियल गॅसमध्ये कुठे सगळ्या हॉस्टेलला तुमचं कमर्शियल गॅस बंद झालेला आहे.
हॉस्टेल सगळे बंद झालेले आहेत महाराष्ट्रात. आणि त्याच्यामुळे हॉस्टेल बंद का झालेत की तिथं जेवायला साधन नाही. आणि हॉस्टेलच्या ते जे चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की आम्ही जेवायची व्यवस्था करत नाही, तुम्हाला काय व्यवस्था करायचं. आता ते तिथं मध्यमवर्गीय गरिबांची पोरं आहेत, त्यांचं ऐन PGच्या परीक्षा असतील, अनेक वर्गाच्या परीक्षा असतील, ते मुलं आता तिथून जागा सोडून चालले गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की सेक्शन व्यवस्थेला आम्हाला कमर्शियल गॅस द्यायला कुठेही कमी नाही असं तुम्ही म्हणालात. तर एकही याला आम्हाला याची माहिती पाहिजे. हां, नाही, आपल्याला जे गॅस आपण हॉस्टेलला देतो ते कमर्शियल देतो. एक ते तिथं हॉस्टेलला तुम्ही कमर्शियल गॅस देणं बंद केल्यामुळे तिथं राहणारे मुलं, त्यांना मुलं असतील की मुली असतील, त्यांना जेवणाच्या व्यवस्था संपल्यात. आणि म्हणून त्यांना आता इन परीक्षेच्या वेळेस तिथून जागा सोडावं लागली. ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. एक तुम्ही दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सांगितलं की आम्हाला घरगुती गॅसमध्ये कुठलीही अडचण नाही. मी तुम्हाला आपल्याला माहितीसाठी सांगतो की तुमचे जेवढे हे जे डीलर लोक आहेत त्यांना आपण सांगून ठेवलेलं आहे की आता कुठलाही गॅस पुरवठा करायचा नाही तिथं, म्हणून लोकांना भीती निर्माण झाली. तुम्ही म्हणतात की माध्यमांनी चुकीची बातम्या दिल्यात तर आम्ही माध्यमावर कारवाई करू, तुम्ही असं म्हणाला. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डीलरला तुम्ही सूचना देऊन ठेवलेल्या आहात की आता काही पुरवठा करायचा नाही, तर तसं तर मला लोकांना भीती